Hello student, I am Dr. S. Kandare. Here we are going to learn a best practice prepared by KMC College, Khopoli. So the college, on the behalf of college, we are going to present this best practice under the title Education to Execution, that is EduX. So this is a NAC activity prepared by the college. The best practice title is Sex Determination in Humans. So this aim of this practice is to corroborate and promote national slogan Beti Bachao, Beti Padhao. So this is a national slogan which is prevalent in India, because there is a kind of misogynist approach and misogynist psyche among the common masses. सामान्य जनामध्ये साधारणपणे आपण बघतो की भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय लोकांमध्ये मुलींविषयी किंवा स्त्रियांविषयी थोडीशी दुजेपणाची भावना आपल्याला बघायला मिळते. घरामध्ये मुलगी जन्माला आली की तिच्याविषयी थोडासा अकस सामान्य जनामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या अकसामुळे साधारणपणे जे काही ॲबॉर्शन्स वगैरे होतात ते जेव्हा डिटेक्ट होतं की एखाद्या महिलेच्या गर्भाशयामध्ये जर स्त्रीचा गर्भ असेल, मुलीचा गर्भ असेल, तर त्या स्त्रीला काही ठिकाणी ॲबॉर्शन करायला भाग पाडलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचा इम्बॅलन्स सोसायटीमध्ये निर्माण झालेला आहे. स्त्री पुरुष गुणोत्तर ज्याला आपण म्हणू, द प्रपोर्शन ऑफ मेल टू फिमेल रेशो इज डिक्लाइनिंग रॅपिडली. सो दिस इज द ओव्हरऑल होलिस्टिक सिनारिओ इन इंडियन सोसायटी. So therefore this is a very bad practice prevailing in India. त्यामुळे ह्या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन्स ही कन्सेप्ट महाविद्यालयाने निवडलेली आहे. कारण समाजामधला हा जो काही मुलींविषयी किंवा स्त्रियांविषयी जो काही निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे तो कमी करण्याचा प्रयत्न ह्या बेस्ट प्रॅक्टिसच्या माध्यमातून व्हावा अशी एक संकल्पना आहे. साधारणपणे स्त्रियांनाच दोष दिला जातो की लग्नानंतर एखाद्या स्त्रीने 1 किंवा 2 मुलीला किंवा 3 मुलींना जर जन्म दिला तर तिलाच दोषी ठरवण्यात येतं की तू वारंवार मुलींनाच जन्माला घालते, तुला मूल होत नाही आहे, ते म्हणजे मुलगा होत नाही आहे, मेल चाइल्ड होत नाही आहे तुला, यू आर जस्ट बिगेटिंग फिमेल चिल्ड्रन वन बाय वन. सो दिस इज ए व्हॉट कॅन सेड मिसकन्सेप्शन की सेक्स डिटर्मिनेशन जेव्हा होतं त्यावेळेस काय घडतं हे आम्ही सिलेबसमध्ये शिकवतो. BScच्या मुलांना ही कन्सेप्ट आहे आणि ही जी कन्सेप्ट आहे हे BScच्या मुलांपर्यंतच मर्यादित राहते. ती समाजामध्ये जावी म्हणून हे प्रेझेंटेशन कॉलेजने तयार केलेलं आहे, जेणेकरून मुलींविषयी जे काही निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे समाजामध्ये प्रचलित तो कमी व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. So rationale of the presentation is a kind of negative attitude which is prevailing among the Indian masses. Now let us see some prevalent traditional social slurs against girl. मुलींविषयी किंवा स्त्रीविषयी समाजामध्ये काय धारणा आहेत त्या एक अगदी थोडक्यात आपण बघूया. पहिल्यांदा बेटी पराया धन होता है असं हिंदी चित्रपटामध्ये बऱ्याच वेळेस आपण ऐकलेलं असतं की मुलगी ही पराया धन आहे किंवा परक्याचं धन आहे, ते आपलं धन नाही आहे, अशी एक धारणा समाजामध्ये प्रचलित आहे. आणि ही एक प्रकारची काय म्हणता येईल स्त्रियांवरती अन्याय करणारी भावना समाजामध्ये रूढ झालेली आहे. तर ही भावना ज्या समाजामध्ये आहे त्या समाजाचा विकास होऊ शकत नाही, त्याला काही सायंटिफिक आधार नाही आहे. त्यामुळे ही धारणा कमी व्हावी हा उद्देश ह्या प्रेझेंटेशनमध्ये आहे. दुसरी धारणा कशी आहे
बेटा कुलदीपक होता है, ही एक धारणा आहे की नाही. साधारणपणे हे पण वाक्य आपल्याला बऱ्याच अंशी कुठल्या चित्रपटामध्ये ऐकायला मिळतं. हिंदी चित्रपटामध्ये, मराठीमध्ये पण ऐकायला मिळतं की मुलगा हा घराण्याचा दिवा असतो, आहे की नाही. बेटा घर का दिया होता है, कुलदीपक होता है. अशा प्रकारची धारणा समाजामध्ये रूढ असल्यामुळे काय होतं की मुलींना एक दुय्यम वागणूक किंवा सेकंडरी काय म्हणता येईल ट्रीटमेंट ॲज कम्पेअर्ड टू बॉईज इज गिवन. सो दिस इज ए मिसकन्सेप्शन, दिस इज ए निगेटिव्ह ॲटिट्यूड ऑफ द सोसायटी टुवर्ड्स लुकिंग ए गर्ल चाइल्ड. ही एक संकल्पना आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, बेटियों की सोच चूल्हे तक. ओके, सो दिस इज अनदर कन्सेप्ट दॅट इज बेटियों की सोच चूल्हे तक. म्हणजे मुलींचे जो काही विचार आहे, मुलींचं जे काही विश्व आहे ते फक्त चुलीपुरतं मर्यादित आहे, स्वयंपाकघरापुरतं मर्यादित आहे. घरातल्या जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत तेवढंच त्यांनी बघावं, अशा प्रकारची ही धारणा या ठिकाणी आहे. त्यानंतर कन्यादान हा एक प्रकार आपल्याला वारंवार चित्रपटामध्ये म्हणा किंवा कुठेही लग्नाच्या वेळेस आपल्याला ऐकायला मिळतो, कन्यादान. तर ही अतिशय म्हणजे घाणेरडी प्रथा आहे. दिस इज हॅविंग ए सोशियो रिलिजियस बेसिस. दिस concept is having Kanyadan is a concept based on religious conceptions. So I think up to some extent social conceptions are also responsible for this particular notion prevalent among the common masses, Kanyadan. तर मला कधी कधी आश्चर्य वाटतं की कन्या किंवा मुलगी ही दान करण्याची वस्तू आहे का, असा पण प्रश्न मला कधी कधी पडतो की कन्या किंवा मुलगी ही एखादी वस्तू आहे का जी उचलली आणि दान केली कोणाला तरी, जसं एखाद्या भिकाऱ्याला दान करतात तसं. म्हणून हा शब्दच म्हणजे फार विचित्र वाटतं मला कधी कधी, कन्यादान, आहे की नाही. आणि ते पण अगदी धार्मिक विधी करून ही प्रक्रिया केली जाते. चित्रपटामध्ये आपण बघतो कन्यादान करण्याची प्रक्रिया. त्याच्यामुळे मला कधी कधी वाटतं की दिस डीप रूटेड कन्सेप्शन्स, बॅड कन्सेप्शन्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम सम सोशियो रिलिजियस कन्सेप्शन्स ऑर टिनेट्स. तर अशा प्रकारची ही संकल्पना जी आहे दॅट इज व्हेरी व्हेरी डेंजरस टू द एंटायर ह्युमॅनिटी. त्यामुळे कन्यादान हा प्रकार आहे. त्यानंतर मध्यंतरी हा शब्द मला बघायला मिळाला, नकोशी. हा मराठीतला शब्द आहे, नकोशी. दिस इज ए काइंड ऑफ मराठी वर्ड, नकोशी. त्याचा मराठी जो अर्थ आहे तो नकोशीचा मराठीचा अर्थ इक्वॅलंट इंग्लिशमध्ये काय होतं की अनवॉन्टेड. सो दिस इज अनवॉन्टेड म्हणजे नको असलेली. तर म्हणजे सकाळमध्येही मला बातमी एका ठिकाणी वाचायला मिळाली की गावातल्या अनेक कुटुंबांनी आपल्या घरात जी काही मुलगी जन्माला आली तिचं नाव नकोशी ठेवून दिलं, नकोशी. म्हणजे किती विचित्र प्रकार आहे हा की महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना आहे. सकाळचा एक पेपर होता, त्या पेपरमध्ये ही बातमी आली होती की गावामध्ये काही लोकांनी आपल्या मुलीची नावं नकोशी ठेवलेली आहे. सो फिमेल चाइल्ड इज अनवॉन्टेड. तर ह्या ज्या संकल्पना आहेत ह्याला कुठेतरी पारंपरिक अशा प्रकारचा एक आधार आहे. समाजामध्ये ह्या संकल्पना रूढ झालेल्या आहेत, समाजामध्ये तशा प्रकारची संस्कृती वाढीस लागलेली आहे. तर ह्या ठिकाणी जर आपण असं हे जर आपण ग्राह्य धरलं नकोशी, तर तुम्ही ह्युमॅनिटीचा जो काही 50% पार्ट आहे तो म्हणजे नको आहे तुम्हाला, असा त्याचा अर्थ झाला, आहे की नाही. ह्युमॅनिटीमध्ये जे 50-50% आपण म्हटलेले की मेल सेक्स अँड फिमेल सेक्स आर 50-50, असं जर कन्सिडर केलं तर अगदी 50% पार्ट ऑफ द ह्युमॅनिटी यू आर डिलीटिंग ऑर एलिमिनेटिंग ऑर ट्रिएटिंग बॅडली. सो दीज आर द व्हेरी हार्मफुल कन्सेप्ट और मिसकन्सेप्ट ह्या समाजामध्ये प्रचलित आहेत. बेटियों को पढ़कर क्या करना है,
म्हणजे हे जे आहे बेटियों को पढ़कर क्या करना है, असं पण कधी कधी वाक्य ऐकायला मिळतं कुठल्या सिरियलमध्ये म्हणा, कुठल्या चित्रपटात म्हणा, अनेक ठिकाणी, की बेटियों को पढ़कर क्या करना है, मुलींना शिकून काय करायचं आहे. अशा प्रकारची पण काही तिरस्कारयुक्त वाक्य ऐकायला मिळतात. आणि ही वाक्य जी तयार झालेली आहेत तीही कुठं ना कुठं पारंपरिक त्याला आधार आहे. काही ठिकाणी नवीन लग्न झालेले जोडपं असतं आणि त्या ठिकाणी ती जी काही नववधू असते तिला जर वारंवार 1, 2, 3 अशा जर मुली झाल्या, आहे की नाही, इन द होप दॅट शी विल बिगेट ए मेल चाइल्ड, आहे की नाही, अशी वाट बघत राहतात काही ठिकाणी लोक, काही कुटुंब, की हे नववधू आहे, नवीन जोडपं आहे, त्यांना आता पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरीही मुलगी झाली आणि आता काय करावं, आता एकानंतर एक मुलीच झाल्या, आपण मुलाची वाट बघत होतो. सो दे वर एक्सपेक्टिंग दॅट मेल चाइल्ड विल बी बिगेटेड बाय दिस पर्टिक्युलर वुमन, बट इफ शी फेल्स टू बिगेट और give birth to male child, then she will be treated badly. मग तिला म्हटलं जातं की फिर से बेटी जनी है. मग त्याला ते इक्वॅलंट जे काही त्याची धारणा आहे ती, की काय धारणा आहे, कुडा पैदा कर रही है. कुडा म्हणजे कचरा, हिंदीमध्ये म्हणतात कचरा, कुडा पैदा कर रही है. तो ये जो नववधू है ये क्या कर रही है, कुडा पैदा कर रही है, म्हणजे कचरा पैदा करते. म्हणजे या ठिकाणी मी हे काही वाक्य वाचलेली आहेत. म्हणजे पॉलिटिकल वीकली नावाचं एक मॅगझिन आहे, पॉलिटिकल वीकली, त्यामध्ये एक असा लेख आला होता. त्या ठिकाणी हे मी वाक्य वाचलं होतं की ती नववधू जी असते लग्न झाल्यानंतर तिला 2-3 मुलीच होतात, एका पाठीमागून एक, एका पाठीमागून. ॲक्च्युली दे आर एक्सपेक्टिंग ए मेल चाइल्ड, परंतु ते मुलगा काही होत नाही, मुलीच होतात. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या घरातले जे काही बायका किंवा कोणी असतील ते लोक काय म्हणतात की ये तो कुडा पैदा कर रही है, म्हणजे मुली जन्माला घालती आहे, फिर से बेटी जनी है, म्हणजे कचरा. म्हणजे मुलींना कचरा समजण्यापर्यंत ह्या काही धारणा आहेत आणि त्याच्यामुळेच मग मुलींची संख्या कमी होते आणि मग शेवटी नाईलाजाने तो स्लोगन काढावं लागतं की बेटी बचाओ बेटी पढाओ. तर ह्याला काही कारणं आहेत, जे काही बरीचशी कारणं असतील, काही सांस्कृतिक कारणं आहेत. देर आर सोशिओ रिलिजियस डॉगमाज दॅट आर रिस्पॉन्सिबल. तर हे जे धारणा आहेत ह्या कमी व्हाव्यात आणि ह्याच्या पाठीमागं नेमकं काय सायंटिफिक रिझन आहे की स्त्रियांनाच दोषी ठरवलं जातं मुलीला जन्माला घातल्याबद्दल, आहे की नाही. युजली विमेन्स आर ब्लेम्ड फॉर बिगेटिंग गर्ल चाइल्ड. ही ह्याच्या पाठीमागची सेंट्रल आयडिया आहे ह्या प्रेझेंटेशनच्या पाठीमागं, की स्त्रिया मुलींना जन्म घालतात आणि त्यासाठी फक्त स्त्रिया जबाबदार आहेत, पुरुषाचा त्याच्यामध्ये काहीही सहभाग नाही, अशी एक धारणा जी चुकीची धारणा आहे. इट इज ए अनफाउंडेड अनसायंटिफिक मिसकन्सेप्शन प्रिव्हेलिंग इन सोसायटी. तर ती कन्सेप्शन दूर व्हावी ह्या उद्देशाने हे प्रेझेंटेशन सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन्स तयार करण्यात आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण बघूया की सायंटिफिक व्ह्यू काय आहे, कशा प्रकारे हे विज्ञानानं सांगितलेलं आहे की जेव्हा एखादं मूल जन्माला येतं स्त्रीच्या पोटामधून, तर त्यासाठी पुरुष कसा जबाबदार आहे, स्त्रिया जबाबदार नाही आहेत. सेक्स डिटर्मिनेशनमध्ये स्त्रिया जबाबदार नसतात. ते कशा? सो देअरफॉर द एम ऑफ EduX best practice is there is illogical, anti-natural and anti-national misconception in Indian psyche. Females are inferior to male and burden to family. तर ही एक साधारण धारणा आहे आणि जी म्हणजे काय म्हणतील अवैध प्रकारची धारणा आहे. तसं बघायला गेलं तर इलॉजिकल आहे ती, त्याला काही तर्क किंवा हे नाही आहे, आधार नाही आहे, तार्किक आधार नाही आहे. इट इज अँटी नॅचरल, अनैसर्गिक आहे. इट इज ऑल्सो अँटी नॅशनल. मी त्याला अँटी नॅशनल पण ह्यासाठी म्हटलेलं आहे की ही जी संकल्पना ही राष्ट्राच्या विरोधात आहे, निसर्गाच्या त्या विरोधात आहेतच ही संकल्पना, परंतु दिस इज अँटी नॅशनल मिसकन्सेप्शन इन इंडियन साईक.
आहे की नाही. फिमेल्स आर इन्फेरियर टू मेल अँड बर्डन टू फॅमिली अँड सोसायटी. म्हणजे महिला किंवा मुलगी ही कुटुंबाला आणि समाजाला एक प्रकारचं काय म्हणता येईल लोडणं आहे, एक प्रकारचं बर्डन आहे, अशी धारणा आहे आपल्याकडे. म्हणजे मग मुलीला शिकवायचं कशाला, तिला खाऊ पिऊ कशाला घालायचं, तिच्यावर खर्च कशाला करायचा का, कारण शेवटी ती परायाधन आहे, ती परक्याच्या घरी जाणार आहे लग्न होऊन, तिचा आपल्याला काय उपयोग आहे, अशा प्रकारची धारणा. आणि ही धारणा अँटी नॅचरलसुद्धा आहे आणि अँटी नॅशनल पण आहे. कारण राष्ट्रामध्ये जर सेक्स इम्बॅलन्स झाला, जेंडर इम्बॅलन्स झाला तर फार म्हणजे हाहाकार माजू शकतो. हे सगळं घातक आहे. म्हणून आपण अँटी नॅशनल पण ह्याला म्हणायला हरकत नाही. ही जी काही संकल्पना आहे, दिस इज अँटी नॅशनल कन्सेप्ट. ओके, अनेक वर्षापासून चालत आलेली ही कन्सेप्ट आहे. दिस मिसोगायनिस्ट टिनेट has been embedded in Indian social masses is scientifically irrational. ओके, तर ही जी स्त्रियांना तिरस्कारयुक्त नजरेनं पाहणारी जी काही धारणा आहे की नाही, मिसोगायनिस्ट टिनेट हॅज बीन एम्बेडेड इन द इंडियन सोशल मासेस. ओके, तर भारतीय समाजामध्ये हे अतिशय म्हणजे खोल रुजलेली भावना आहे. इट इज अ डीपली एम्बेडेड कन्सेप्ट in Indian social masses which is scientifically irrational. म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या ती चुकीची आहे. ती कशी चुकीची आपण बघूयात की विज्ञान काय सांगतं की बाबा मुलीला जन्माला घालण्यामध्ये स्त्री दोषी आहे का पुरुष दोषी आहे की नाही. फिजिकली आपल्याला दिसतं की स्त्री जन्माला घालते मुलाला किंवा मुलीला. मग मुलीला जन्माला घालताना दिसले की आपण स्त्रीलाच दोषी ठरवतो की ही जी महिला आहे लग्नानंतर वारंवार 1, 2, 3, 4 मुलींना जन्माला घालते, सारखी ही काही मुलाला जन्माला घालत नाही. म्हणून हा जो दोष आहे मुलीला जन्माला घालण्याचा तो स्त्रीवरतीच येतो. साधारणपणे लोक समजतात की ही काही चांगली महिला नाही आहे, ती स्त्रियांना म्हणजे मुलीला जन्माला घालते, मुलाला काही ती जन्माला घालत नाही आहे. तर ही जी संकल्पना ही चुकीची आहे. इट इज scientifically irrational. Noxious misogynist gospels subconsciously show their effects in the society. This must be eradicated. तर ही जी काही धारणा आहे ही अतिशय घाणेरडी धारणा आहे की नाही. स्त्री तिरस्कारवादी वृत्ती जी आहे, ही जी काय म्हणता येईल धारणा आहे, ही सबकॉन्शियसली आपल्या माइंडमध्ये असते. काही लोकांना म्हणजे असं बाहेर दाखवत नाहीत की आम्ही असं काही पाळतो, मुलामुलीमध्ये भेद करतो, परंतु दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट इज सबकॉन्शियसली प्रेझेंट इन देअर माइंड अँड देअर ॲक्शन्स समटाईम्स शो द इफेक्ट. मग ते बोलत जरी नसले तरी मग कृती करताना तसं ते वागतात. सो धिस मस्ट बी इरॅडिकेटेड. म्हणजे आपल्या भारतीय लोकांच्या मेंदूमध्ये कळत नकळत ती भावना रुजलेली आहे. कारण त्याला काही थोडासा आधार आहे, कुठला तरी धार्मिक किंवा काही रिलिजियस किंवा सांस्कृतिक अशा प्रकारचा, आणि ते जनरेशन टू जनरेशन पास ऑन झालं असल्याकारणानं ती आपल्या डोक्यामध्ये पक्की झालेली आहे ती भावना. अँड दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट अँड गॉस्पेल शुड बी इरॅडिकेटेड. So that is the aim of this particular presentation. Students learn the aspect of self-determination in class. The knowledge remains with students only. म्हणजे हे पण आमच्या लक्षात आलेलं की ही जी कन्सेप्ट आहे ही वर्गामध्ये सिलेबसमध्ये आहे शिकायला, सेक्स डिटर्मिनेशनची, की हाऊ द सेक्स इज डिटरमाइंड अँड हाऊ द चाइल्ड इज फॉर्म्ड विदिन द womb of a woman. This particular aspect is present in the syllabus and student learn this particular scientific aspect due to their syllabus, and this aspect remains and this knowledge remains with students only. मग हे जे काही मुलं वर्गामध्ये शिकतात सेक्स डिटर्मिनेशनच्या बाबतीमध्ये, आणि ते सगळं जे काही ज्ञान आहे ते मुलांसोबतच राहतं. ते मुलं समाजामध्ये त्याचा वापरच करत नाही. म्हणजे वर्गामध्ये एक शिकायचं आणि समाजामध्ये वागताना वेगळंच वागायचं, अनसायंटिफिक वागायचं. तर हा जो दुटप्पीपणा आहे समाजामधला, हा पण आपण काढून टाकला पाहिजे. हे सगळं काही अनसायंटिफिक, इररॅशनल, सुपरस्टिशियस जे काही नॉलेज आहे, पारंपरिक नॉलेज, जे भारतीय संस्कृती म्हणून आपण त्याचा उदो करतो, तर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं
अभ्यास करून त्याचं सुधारणा करावी लागणार आहे. त्याच्यामुळे आमच्या डोक्यात आलं की बाबा विद्यार्थी हे सगळं शिकतात सेल्फ डिटर्मिनेशन, परंतु ते नॉलेज त्यांच्यापुरतंच मर्यादित न राहता ते समाजात गेलं पाहिजे. म्हणून आम्ही हा सगळा उद्योग करतो आहोत. टू अनलॉक द सायंटिफिक aspect and educate the commoners, this practice of EduX is being implemented in KMC College. तर हे जे काही वैज्ञानिक ज्ञान आहे जे वर्गामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना देतो ते विद्यार्थ्यापुरतं मर्यादित न राहता त्याचा उपयोग समाजासाठी पण व्हावा. विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जे काही सामान्य लोक आहेत ज्यांचा विज्ञानाशी काही संबंध नाही आहे त्या लोकांना जाऊन ह्या विद्यार्थ्यांनी ते ज्ञान द्यावं. म्हणून एज्युकेशन टू एज्युकेशन म्हणजे व्हॉट एव्हर एज्युकेशन दीज स्टुडंट गेट इन द क्लास दॅट एज्युकेशन शुड बी एक्झिक्युटेड. म्हणजे त्या शिक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे वर्गात जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये सिलॅबसच्या अनुषंगाने जे काही ज्ञान गेलेलं आहे त्या ज्ञानाचा अंमलबजावणी पण झाली पाहिजे. ते ज्ञान समाजामध्ये पोहोचलं पाहिजे. त्या उद्देशाने KMC कॉलेजनं हे प्रेझेंटेशन तयार केलेलं, ही बेस्ट प्रॅक्टिस त्या ठिकाणी तयार केलेली आहे. ओके, द एम ऑफ द EduX बेस्ट प्रॅक्टिस इज इट इज गिवन हिअर. द फिमेल इज ऑलवेज ब्लेम्ड बाय मेनी फॉर बिगेटिंग फिमेल अँड नॉट ए मेल चाइल्ड. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः महिलांना दोषी ठरवण्यात येतं की एखादी महिलेनं जर मुलीला जन्माला घातलं तर सर्वस्वी दोष त्या महिलेवरती ठेवला जातो. पुरुषाला त्याचा दोष लागत नाही, कारण पुरुष त्या मुलाला किंवा मुलीला जन्माला घालत नसल्यामुळे फिजिकली काय दिसतं की ती स्त्री किंवा महिला त्या मुलीला जन्माला घालताना दिसते आणि म्हणून मग तो दोष त्या महिलेला देण्यात येतो. तर त्याच्या पाठीमागचं सायन्स ह्या सामान्य जनांना माहिती नसतं आणि म्हणून ती संकल्पना त्या ठिकाणी रूढ झालेली आहे. ओके, सो फिमेल्स आर ऑलवेज ब्लेम्ड ओके by many for begetting female and not a male child. The newborn girl child often treated repugnantly or passively suffer wrath of relatives. तर ह्या ठिकाणी काय होतं की ती जी मुलगी आहे जी नवीन मुलगी जन्माला आलेली असते घरामध्ये, तर तिला थोडंसं तिरस्कारयुक्त नजरेनं किंवा तिरस्कारानंच वागवलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरामध्ये ती जी नातलग आहेत त्यांचा राग त्या नवजात मुलीला किंवा छोट्याशा त्या मुलीला ते सगळं सहन करावं लागतं. सो दिस इज अ व्हेरी बॅड प्रॅक्टिस. असं पण घटना पेपरमध्ये वाचायला मिळतात आहे की नाही. द न्यू बॉर्न गर्ल चाइल्ड ऑफन ट्रीटेड रेपुग्नंटली ऑर पॅसिव्हली सफर रॅथ ऑफ रिलेटिव्स. तर ह्या घटना होतात आणि अगदी त्या लहान मुलीला मारलं जातं, बॅडली ट्रीट केलं जातं, खूप त्याच्यावर अत्याचार केले जातात, असं बरंचसं पेपरला पण वाचण्यात येतं. द बेटर हाफ ऑफ द ह्युमॅनिटी इज सफरिंग म्यूटली बिकॉज ऑफ अनफाउंडेड टिनेट्स ऑफ सोशिओ रिलिजियस बायस. सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग की ह्या ठिकाणी जे मी म्हटलं की म्हणजे मानवतेचा अर्धा जो हिस्सा आहे महिला आहे की नाही, 50-50% जर धरलं, पुरुष 50 आणि महिला 50, तर अर्धा जो हिस्सा आहे 50% त्यांच्यावर अन्याय व्हायला लागलेत आहे की नाही. म्हणजे अन्याय कशामुळे? ज्या गोष्टीला काही आधार नाही अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या समाजामध्ये रूढ असल्यामुळे अनफाउंडेड टिनेट्स आर देअर आहे की नाही. आणि त्याला सोशिओ रिलिजियस बायस आहे की नाही. जी काही म्हणजे संकल्पना आहेत त्याला तो सांस्कृतिक आधार आहे आणि त्याच्यामुळं ह्या महिलांवरती वर्षानुवर्ष अशा प्रकारचा अन्याय होत असताना आपल्याला दिसतो. इट इज हाय टाईम टू स्प्रेड लाईट ऑफ सायन्स बेस्ड नॉलेज टू ट्रीट द इनइक्विटीज इन्फ्लिक्टेड अपॉन वुमेन ऑफ द इंडिया. तर ह्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता आपण हे जे काही सायंटिफिक नॉलेज आहे, वैज्ञानिक ज्ञान आहे, ते हे ज्ञान घेतल्यानंतर ह्या महिलांवरती होणारे जे काही अत्याचार आहेत ते कमीत कमी काही प्रमाणात का होईना दूर होण्याचा प्रयत्न ह्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून व्हावा असा एक उद्देश ह्या ठिकाणी आहे.
द सायन्स बिहाइंड सेक्स डिटर्मिनेशन इज सिम्पल बट अनहिडेड बाय द सोसायटी. तर ह्या ठिकाणी हे जे विज्ञान आहे, सेक्स डिटर्मिनेशनचं जे काही विज्ञान आहे की नाही, एखाद्या जन्मणाऱ्या बाळाचा जो काही सेक्स आहे ते डिटरमाइन कसा होतो, त्याचं जे काही विज्ञान आहे ते अगदी सिंपल आहे, परंतु सोसायटीनं किंवा समाजानं त्याच्याकडं लक्ष दिलेलं नाही. तर काय आहे त्याचं सायन्स? इन ह्युमन बीइंग्स देर आर 2 काइंड्स ऑफ क्रोमोसोम्स. वन काइंड इज ॲटोसोम अँड अनदर इज ॲलोसोम. तर ह्युमन बीइंग्समध्ये 2 प्रकारचे गुणसूत्र असतात, क्रोमोसोम्स असतात. त्यातला एक प्रकार आहे ॲटोसोम्स आणि दुसरा प्रकार आहे ॲलोसोम्स. तर मग आता हे ॲटोसोम्स आणि ॲलोसोम्स काय आहे? ॲटोसोम्स कंट्रोल बॉडी फीचर्स व्हाईल ॲलोसोम्स कंट्रोल सेक्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. तर ॲटोसोम्स काय कंट्रोल करतात? शरीराचे विविध गुणधर्म. आणि ॲलोसोम हे काय आहेत? दीज आर ॲक्च्युअल सेक्स क्रोमोसोम्स. ॲलोसोम हे सेक्स क्रोमोसोम्स आहेत. म्हणून इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विज्ञानानं आम्हाला सांगितलेलं आहे की शरीरामध्ये शरीराचे गुणधर्म कंट्रोल करणारे काही गुणसूत्र आहेत आणि शरीराचं लिंग, त्या बाळाचं लिंग नियंत्रण करणारे पण काही क्रोमोसोम आहेत. मेल अँड फिमेल हॅज सिमिलर ॲटोसोम्स बट डिफरंट ॲलोसोम्स. तर स्त्री आणि पुरुषामध्ये जे काही गुणसूत्र आहेत ते सारखेच असतात, फक्त त्यांचे सेक्स क्रोमोसोम किंवा ॲलोसोम हे वेगळे असतात. मेल हॅज 1 X 1 Y अँड फिमेल हॅज 2 X सेक्स क्रोमोसोम्स. तर ह्या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की पुरुषांमध्ये एक X क्रोमोसोम आहे, एक Y क्रोमोसोम आहे, आणि स्त्रियांमध्ये दोन्हीही क्रोमोसोम्स जे आहेत, दोन्ही सेक्स क्रोमोसोम हे X आहेत. तर ही बेसिक संकल्पना आहे. ही संकल्पना मराठीमध्ये, हिंदीमध्ये, उर्दूमध्ये, कुठल्याही भाषेमध्ये विद्यार्थी सांगू शकतो. जरी विद्यार्थ्यांनी हे ज्ञान इंग्लिशमध्ये घेतलं असेल, सायंटिफिक लँग्वेजमध्ये घेतलं असेल, तर ही मे बी एबल टू एक्सप्लेन ऑल दिस कन्सेप्ट इन हिज व्हर्नॅक्युलर. ओके, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुरुषाकडे एक X आणि एक Y क्रोमोसोम असतो आणि महिलांकडे किंवा स्त्रीकडे दोन्ही जे सेक्स क्रोमोसोम आहेत ते X प्रकारातले असतात. मेल सेक्स क्रोमोसोम्स आर मेटामॉर्फॉस्ड इंटू स्पर्म अँड फिमेल इंटू ॲन ओहम ऑर एग. तर मेलकडे जे क्रोमोसोम्स असतात त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? म्हणजे स्पर्ममध्ये, म्हणजे शुक्राणू ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, आणि फिमेलकडे जे काही हे असतं त्याला आपण अंडी म्हणतो किंवा एग असा शब्द आहे. तर पुरुषाचे जे शुक्राणू आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे शुक्राणू तयार होऊ शकतात. एकतर X गुणसूत्र असलेले शुक्राणू किंवा Y क्रोमोसोम असलेले शुक्राणू. फिमेलमध्ये जे एग तयार होतं किंवा अंडी तयार होतात त्याच्यामध्ये दोन्ही अंडी जी तयार होतील त्याच्यामध्ये X क्रोमोसोमच असतील, आहे की नाही? म्हणजे वेगळा प्रकार कुठला त्याच्यामध्ये येऊ शकत नाही गुणसूत्रांचा. पुरुषांमध्ये जे शुक्राणू तयार होतील त्याच्यामध्ये एकतर X क्रोमोसोम असणारे शुक्राणू तयार होऊ शकतील किंवा Y गुणसूत्र असलेले शुक्राणू तयार होऊ शकतील. परंतु महिलांमध्ये किंवा स्त्रीमध्ये फक्त X असलेलेच अंडी तयार होतात. सो दिस इज द सायन्स. हे आपल्याला माहीत झालं पाहिजे. मग काय होतं? फलन, फर्टिलायझेशन, ज्याला मराठीमध्ये फलन म्हणतात. जेव्हा फलन होतं त्यावेळेस काय प्रक्रिया होते? मेल गॅमेट इज अ स्पर्म containing either X or Y chromosome and female eggs has exclusively X chromosome. तर पुरुषाकडून येणारे जे शुक्राणू आहेत त्याच्यामध्ये एकतर X क्रोमोसोम असू शकतो किंवा Y क्रोमोसोम असू शकतो, आणि फिमेलकडून येणारं जे एग आहे त्याच्यामध्ये फक्त Xच क्रोमोसोम असतात. ओके, सो दिस इज द बेसिक थिंग. Probable fusion may takes place between male sperm containing either X or Y with female egg containing only X chromosome. मग शक्यता काय आहे? ज्यावेळेस फलन व्हायचं असतं किंवा फर्टिलायझेशन व्हायचं असतं त्यावेळेस काय होण्याची शक्यता आहे? मेल स्पर्म ज्याच्यामध्ये X क्रोमोसोम आहे तो किंवा मेल स्पर्म ज्याच्यामध्ये Y क्रोमोसोम आहे असा फिमेलच्या एग बरोबर
त्याचं फलन होऊ शकतं ज्याच्यामध्ये एक्स क्रोमोसोम आहे. फिमेलकडे वाय तर नाहीच आहे, एक्सच आहे. म्हणून मेलकडे जे काही शुक्राणू आहे ज्याच्यामध्ये एक्स आहे किंवा ज्याच्यामध्ये वाय आहे, ह्या दोन्हीपैकी एखाद्या शुक्राणूचं स्त्रीच्या एगशी संयोग होतो, फलन होतं, ज्याच्यामध्ये की फक्त एक्स क्रोमोसोम आहे. सो दिस इज द सायन्स ऑफ fertilization. Probabilities are male X sperm may unite with female X egg or male Y sperm may unite with female X egg. तर ही शक्यता ह्या ठिकाणी वर्तवलेली आहे की पुरुषाकडून येणारा जो शुक्राणू आहे ज्याच्यामध्ये एक्स आहे, एक्स गुणसूत्र आहे, त्याचं युनियन किंवा त्याचं फ्युजन हे फिमेलच्या एक्स गुणसूत्राबरोबर असलेल्या एक बरोबर होऊ शकतं, किंवा पुरुषाचा शुक्राणू ज्याच्यामध्ये वाय गुणसूत्र आहे त्याचं फलन हे फिमेलचा जो एक्स क्रोमोसोम असलेला एग आहे त्याच्याशी होऊ शकतं. म्हणजे ह्या शक्यता ह्या ठिकाणी वर्तवलेल्या आहेत, असं होऊ शकतं. दस एक्सक्लुझिव्हली मेल गॅमेट इज द डिटर्मिनंट ऑफ सेक्स ऑफ द प्रॉस्पेक्टिव्ह फिटस, नॉट द फिमेल गॅमेट. म्हणून या ठिकाणी मग ही गोष्ट स्पष्ट होते की पुरुषाकडून येणारे जे गॅमेट्स आहेत, म्हणजे शुक्राणू आहेत, पुरुषाचे शुक्राणू, तेच येणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचा सेक्स डिटरमाइन करतात. येणाऱ्या गर्भाचं किंवा त्याला आपण भ्रूण म्हणू, त्या भ्रूणाचं जे काही सेक्स आहे ते फक्त मेल गॅमेटच ठरवतात. फिमेल गॅमेट ठरवू शकत नाही, कारण मेलकडे एक्स आणि वाय आहे. आणि मग कुठला जो स्पर्म आहे तो कुठला स्पर्म एगला फर्टिलाइज करतो, वायवाला करतो मेलचा स्पर्म किंवा एक्सवाला करतो, त्याच्यावरती त्या काय म्हणतात फिटसचा सेक्स डिटरमाइन होतो. तर ही जी छोटीशी कन्सेप्ट आहे ही अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. ही सामान्य जनाला माहिती नसते, आहे की नाही. वर्गामध्ये विद्यार्थी हे सगळं शिकतात, तर हे विद्यार्थ्यांनी त्याच्या सामान्य जे काही लोक आहेत त्यांना ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो दॅट इज द बेसिक आयडिया बिहाइंड दिस व्हॉट कॅन से प्रेझेंटेशन सेक्स डिटर्मिनेशन. Okay, so here is the cross shown between male and female. So male is having these two chromosomes, X and Y chromosome. Female has double X chromosome. आता ह्याचे काय होतात, हे गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स म्हणजे मेल गॅमेट म्हणजे काय, स्पर्म किंवा शुक्राणू, आणि फिमेल गॅमेट्स म्हणजे एग किंवा त्याला आपण अंडी म्हणू मराठीमध्ये. तर हे शुक्राणूमध्ये एकतर एक्स असेल किंवा वाय असेल. फिमेलच्या अंडीमध्ये एकतर एक्स असेल किंवा दुसरा एक्सच असणार आहे, दुसरा नाहीच आहे चान्स. इथे प्रॉबॅबिलिटी काय, फक्त एक्सच आहे. म्हणून फिमेलचे जे एग आहेत त्याच्यामध्ये फक्त एक्स आहे, आणि मेलचा जो काही स्पर्म किंवा शुक्राणू तयार होतो त्याच्यामध्ये एकतर एक्स असू शकतो गुणसूत्र किंवा वाय गुणसूत्र असू शकतो. मग आता ह्याचं युनियन दाखवलं आहे, या ठिकाणी फलन दाखवलेलं आहे. दिस वन एक्स इज कमिंग फ्रॉम मेल, दिस एक्स इज कमिंग फ्रॉम फिमेल. तर या ठिकाणी डबल एक्स झालं. मग हे डबल एक्स म्हणजे काय तयार होईल, फिमेल फिटस. ओके, तसंच दिस एक्स इज कमिंग हिअर अँड दिस वाय इज कमिंग हिअर. सो एक्स अँड वाय कंबाईन टुगेदर टू प्रोड्यूस मेल फिटस. ओके, so same thing is happening here. This X is coming from male and this X is coming from female. So double X, the fetus is female. Again here you will find that this X is coming from female and Y is coming from male. So XY means male fetus. तर अशा प्रकारे हे फर्टिलायझेशन होतं. मग हे जे आहे हे सायंटिफिक नॉलेज जेव्हा बोर्डावरती विद्यार्थ्यांना शिकवलं जातं तेव्हा विद्यार्थ्यांना हे सगळं समजतं की काय घटना घडायला लागली ह्या ठिकाणी. ओके, सो दिस इज द सायंटिफिक नॉलेज. ओके, अँड दिस सायंटिफिक नॉलेज इज रिमेनिंग विथ स्टुडंट ओनली, आहे की नाही. आणि हे सामान्य जनापर्यंत गेलं पाहिजे की ह्या ठिकाणी हे मेल जे आहे, मेलकडे हे एक्स वाय असल्यामुळे मेल इज द डिटरमायनर ऑफ द सेक्स ऑफ द फिटस. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट. ओके, तर ह्या दुसऱ्या स्लाईडमध्ये पण मी ह्या ठिकाणी
थोडंसं स्पष्ट व्हावं म्हणून ही स्लाईडमध्ये इथं दाखवलेलं आहे. ओके, सो दिस इज मेल अँड फिमेल. सो ह्यांचं फलन झालं. या ठिकाणी मेलचे क्रोमोसोम किंवा गुणसूत्र, मेलचा हा X आणि मेलचा हा Y गुणसूत्र. तसंच फिमेलचा हा X गुणसूत्र आणि दुसरा X गुणसूत्र, कारण फिमेलकडे फक्त XXच क्रोमोसोम असतात आणि मेलकडे X आणि Y क्रोमोसोम्स असतात. सो दिस इज द मेल क्रोमोसोम X अँड Y. दिस इज द फिमेल क्रोमोसोम XX. ओके, आता ह्यांचं जेव्हा फलन होईल किंवा फर्टिलायझेशन होईल तर ह्या ठिकाणी मेलचा हा स्पर्म आहे. ह्या स्पर्ममध्ये एकतर X क्रोमोसोम असू शकतो किंवा Y क्रोमोसोम असू शकतो. ओके, हा स्पर्म आहे, शुक्राणू. ह्या शुक्राणूमध्ये शक्यता काय आहे, एकतर X क्रोमोसोम असू शकतो शुक्राणूमध्ये किंवा Y क्रोमोसोम असू शकतो. फिमेलमध्ये एग आहे, तर ह्या एगमध्ये कुठलाही एक तयार झालं तर त्याच्यात फक्त X आणि Xच राहणार आहे. सो देर इज नो अदर probability. Okay, so this female egg will have exclusively X chromosome only. ठीक आहे ना, म्हणजे फिमेलचा जो काही अंडी आहे त्याच्यामध्ये फक्त Xच गुणसूत्र असणार आहे, परंतु मेलकडे जे काही शुक्राणू आहेत त्याच्यामध्ये X गुणसूत्र असू शकतात किंवा Y गुणसूत्र असू शकतात. आणि आता ह्याचं जेव्हा फलन होईल तेव्हा कसं होईल, समजा हा Xचा मेलचा X क्रोमोसोम आला आणि हा फिमेलचा X क्रोमोसोम आला. आता हे डबल X झालं आहे की नाही. सो दिस ब्लॅक X क्रोमोसोम इज कमिंग फ्रॉम मेल अँड दिस ग्रीन X क्रोमोसोम इज कमिंग फ्रॉम फिमेल. इट बिकेम XX. मग हे जे XX ह्या ठिकाणी फिटस तयार होणार आहे हे कुठलं असणार आहे, फिमेल. दुसरी पॉसिबिलिटी काय, दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की हा Y इकडून मेलकडून आला आणि हा X फिमेलकडून आला. हे झालं YX. मग हा काय होईल, मेल. ओके, सो देअरफॉर यू कॅन सी हिअर दिस Y इज कमिंग फ्रॉम द मेल. ओके नाही, दिस X इज कमिंग फ्रॉम द मेल. म्हणून मेलनी X दिला म्हणून हे फिमेल झाली, मेलनी Y दिला म्हणून हा मेल झाला. ओके, फिमेलचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये, कारण फिमेलकडे दोन्ही Xच आहे. सो फिमेल इज नॉट द डिटरमायनर ऑफ द सेक्स ऑफ द फिटस. तर ह्या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सायंटिफिक जे काही नॉलेज आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे की नाही. तर हे असं जे मूल तयार होतं तर ह्याला आपण सेक्सच्या दृष्टीनं डिस्क्रिमिनेट करू नये. वी शुड नॉट डिस्क्रिमिनेट दिस ब्युटिफुल चाइल्ड आहे की नाही. व्हाय टू डिस्क्रिमिनेट ऑन द बेसिस ऑफ सेक्स आहे की नाही. बिकॉज male and female both are equivalent, both are the product of nature and both are required in nature. Again, nobody is dominant, neither male is dominant neither female is dominant, both are equal because both are required to generate new generation. Again, नवीन जनरेशन तयार करण्यासाठी both are responsible. So one cannot blame to the female or male. So this is a bad blame game is taking place in Indian society, that females are responsible for begetting female childs आहे की नाही. तर ह्या ठिकाणी हे लक्षात आलं असेल तुम्हाला. थोडंसं आणखी जर बघायचं असेल तर वी कॅन सी इमिडिएटली दिस स्लाइड अगेन. ओके, रिकॅप ऑफ द स्लाइड. दिस इज इम्पॉर्टंट स्लाइड. सो आय विल रिप्ले दिस पर्टिक्युलर स्लाइड अगेन. तर ह्या ठिकाणी पुन्हा मेल फिमेल यांचं फलन फर्टिलायझेशन. मेल हॅज X and Y chromosome, female has XX chromosome. So male produces sperm as a gamete and female produces egg as a gamete. So this sperm may contain X or Y, but this egg contain only X chromosome. Okay, so now this X containing sperm is here and it is fusing with X containing egg of the female. So here you will find that XX chromosomes are available and this becomes female. So when this Y chromosome containing sperm is
fertilizing the eggs containing egg. So the condition is becoming YX, and this YX becomes male. So in this way you will find that the sex of the child or sex of the fetus is determined by male only. So this is the scientific basis, and from this presentation we can conclude that from above biological explanation it is concluded that male partner is the determiner of the sex of the fetus. So this is the conclusion आहे की नाही, की ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पुरुष हा त्या गर्भाचं लिंग फिक्स करतो, फिमेल नाही. तर ह्या ठिकाणी आपण सायंटिफिकली हे प्रूव्ह केलेलं आहे, आणि हे आपण समाजामध्ये जाऊन सांगू शकतो की बाबा रे त्या महिलेचा दोष नाही आहे, तिनं जे काही मुलीला जन्माला घातलेलं आहे त्यासाठी तुमचा पुरुषच जबाबदार आहे. ओके. Female partner is not the determiner of the sex of the fetus. Therefore, male is the determiner of the sex of the fetus. Therefore, the social conception of sex determination, blaming that she is begetting female child, stands untenable and false. तर अशा प्रकारे समाजामध्ये जी धारणा आहे, which is unscientific conception, misconception or dogma, which is prevailing in India as a part of our culture. So that is a bad culture. ओके. तर हे आपण सायंटिफिक कल्चर त्या ठिकाणी रुजवलं पाहिजे. ओके. सो देअरफॉर ओनली शी इज नॉट रिस्पॉन्सिबल बट ही इज रिस्पॉन्सिबल. ह्या ठिकाणी शब्द आपल्याला टाकावं लागेल. शी इज बिगेटिंग फिमेल चाइल्ड बट दॅट इज रॉंग. ही इज बिगेटिंग फिमेल चाइल्ड असं मला लागेल आपल्याला आता. ही इज बिगेटिंग फिमेल चाइल्ड. So this is the conclusion. So thank you. Hope this attempt of our college students would be helpful to debunk the socio-religious misconception. तर या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो की महाविद्यालयाने हे जे काही बेस्ट प्रॅक्टिस तयार केलेली आहे, EduX, एज्युकेशन टू एक्झिक्युशन, आणि त्याला ही जी संकल्पना आपण घेतलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, आणि त्याच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा वाढीस लागेल अशी अपेक्षा करूया. दिस इज अन अटेम्प्ट टू इंड्यूस सायंटिफिक ॲटिट्यूड अमॉंग मासेस ॲज एनश्राइन्ड इन आवर कॉन्स्टिट्यूशन. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एनकरेजेस द सिटीजन्स ऑफ इंडिया टू हॅव ए सेन्स ऑफ सायंटिफिक टेम्पर. According to the fundamental duties under Article 51A(h), it shall be the duty of every citizen of India to develop scientific temper, humanism and spirit of inquiry and reform among the citizens. So this is also expected by the Constitution of India. काय की नाही, भारतीय घटना किंवा भारतीय संविधानसुद्धा असं अपेक्षा करतं की समाजामध्ये सायंटिफिक टेम्पर निर्माण व्हावा, आहे की नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन हा समाजामध्ये रुजला पाहिजे असं आर्टिकल 51A(h) आपल्याला सांगतं. त्यामुळे इट इज ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन टू इनकल्केट सायंटिफिक टेम्पर अँड सायंटिफिक ॲटिट्यूड ॲमॉंग कॉमन मासेस. तर आमच्या विद्यार्थी हे करत आहेत आणि करतील अशी अपेक्षा आहे, कारण अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे जी डायरेक्टली म्हणजे जी मिसकन्सेप्शन आहे समाजामध्ये महिलांबद्दल किंवा मुलींबद्दल, that particular conception is directly adversely affecting to the society and nation also. Hope this presentation may bring a positive change in society. Thank you.